श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 16 डिसेंबर 2023चे जे काही इम्पॉर्टंट करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत ते सर्व आपण करंट अफेअरचे जे काही क्वेश्चन असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 पहा. गुजरात या राज्यात कोणती कंपनी 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे? तर कोका कोला ही कंपनी त्या ठिकाणी गुंतवणूक पुन्हा एकदा करणार आहे. जवळ ही आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. कोका कोलाचा बॉटलिंग संबंधित विभाग हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेस यांनी गुजरात सरकारबरोबर नुकताच एक करार केलेला असून या अंतर्गत 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं निश्चित केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोका कोला या कंपनीने नुकतीच कोणत्या राज्यामध्ये त्यांची गुंतवणूक केलेली आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. कारण खूप मोठी 3000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे, त्याच्यामुळे खूप मोठी गुंतवणूक असताना हा क्वेश्चन या ठिकाणी महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरतो. या ठिकाणी इतर माहिती आपण या ठिकाणी पाहूया. गुजरातमध्ये गोबलेज आणि सानंद या ठिकाणी हिंदुस्तान कोलकाताचा कारखाना आहे. आता हा तिसरा कारखाना गुजरातमध्ये कंपनी सुरू करत आहे आणि आपल्या व्यवसायाला अधिक मजबूती देण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी 2 त्या ठिकाणी प्रकल्प आहेत कोका कोलाचे. आता हा तिसरा प्रकल्प गुजरातमध्ये पुन्हा लॉन्च होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुजरातच्या बाबतीमध्ये इतर काही महत्त्वाचे पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. गोल मासा अधिकृतपणे गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. गुजरात सायन्स सिटी येथे आयोजित या ठिकाणी पहिल्या ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023च्या उद्घाटन समारंभात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घोषणा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पहिली ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023चं उद्घाटन ही कुठे झालेली आहे? गुजरातच्या सायन्स सिटी या ठिकाणी झालेलं आहे. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री कोण विचारलं तर भूपेंद्र पटेल हे पण आहेत. हे पण तुम्हाला पॉईंट महत्त्वाचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 पहा. जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस कुठे तयार करण्यात आलेलं आहे? तर सुरत या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने विकसित झालेल्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केलेले आहे. सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, सुरत डायमंड बोर्स हे काय करतं आहे? जे काय जगातलं हिरा आणि दागिने आहेत त्यांच्यावरती पॉलिशिंग वगैरे करण्याचं काम करतं. जगामध्ये जेवढे हिरे आणि दागिने होत असतील त्याच्यातलं जवळजवळ 90% पॉलिशिंग आहे ते सुरत या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामुळे जागतिक लेवलला अतिशय महत्त्वाचा पॉईंट ठरतो. आता पहा, हे रफ आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असेल. यामध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित तिजोरीसाठी सुविधा असेल. यामध्ये 4 प्रकारच्या या सुविधा आहेत. या 4 प्रकारच्या सुविधा कोणत्या सांगितलेल्या आहेत बघा. ह्या सुरत डायमंड बोर्स यामध्ये काय सांगितलेलं आहेत? 4 प्रकारच्या सुविधा सांगितल्या आहेत. कोणत्या? आंतरराष्ट्रीय बँकिंग सुविधा असणारे, सुरक्षित तिजोरी असणारे, त्याचप्रमाणे आयात निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस असणारे, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल असणारे. हे 4ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत म्हणजे CM कोण आहेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. मग तेलंगणामध्ये जगातील पहिल्या 3D प्रिंटिंग मंदिराचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जगातलं पहिलं 3D प्रिंटिंग मंदिर त्याचं उद्घाटन तेलंगणामध्ये करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला पाहिजे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. 16 डिसेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो? तर विजय दिवस म्हणून 16 डिसेंबर आपण सेलिब्रेट करतो. आता याचं कारण पाहूया आपण. भारताने 16 डिसेंबर इसवी सन 1971 रोजी पाकिस्तानबरोबरीत युद्धात विजय मिळवलेला होता. भारतात हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, आता आपण या ठिकाणी डिसेंबर महिन्यातील काही महत्त्वाचे जे दिवस आहेत ते या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी 1 डिसेंबर पहा. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन हा असतो.
WHOने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सर्वप्रथम 1988मध्ये जागतिक एड्स दिनाची सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच काय HIV एड्स जागरूकता पसरवणे आणि या आजाराने बाधित लोकांना मदत करणे हा आहे. 2023मध्ये याची थीम काय आहे? लेट कम्युनिटीज लीड अशी याची थीम आहे. थीमसुद्धा तुम्हाला इम्पॉर्टन्स आहे, विचारली जाते वेळोवेळी. त्याचप्रमाणे 1 डिसेंबर काय आहे? BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा स्थापना दिवस आहे. त्याचप्रमाणे 2 डिसेंबरला काय आहे? जागतिक संगणक साक्षरता दिवस आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन सुद्धा आहे. त्याचप्रमाणे 3 डिसेंबर काय आहे? जागतिक अपंग दिन आहे. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन आहे. 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन, राष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे. 8 डिसेंबरला बोधी दिन आहे. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवस आहे. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे. 12 डिसेंबरला सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिवस आहे. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर जे काही डे इम्पॉर्टन्स आहे डिसेंबरमधील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण त्या स्लाइड कव्हर करत आहोत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 पाहूया. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर सविता लाडगे आहे, त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता का सन्मान करण्यात आलेला हा या ठिकाणी पाहूया. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये रसायनशास्त्र शिकवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना आवड निर्माण करणाऱ्या रसायनशास्त्राचा ध्यास घेतलेल्या प्राध्यापिका सविता लाडगे यांना इंग्लंडमधील रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री याने मोठा पुरस्कार घोषित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, कोणत्या देशाच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या पुरस्काराने सविता लाडगे यांना सन्मान करण्यात आलेला आहे? तर इंग्लंड या देशाचा हा पुरस्कार आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इतर काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत, हे सुद्धा पाहूया. जावेद अख्तर यांना पद्मपानी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. का? तर अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल त्यांना देण्यात आलेला आहे. 33वा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती यांना देण्यात आलेला आहे. मायकेल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे सन्मानित हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 पाहूया. मिस इंडिया USA 2023चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर पहा, या ठिकाणी रिजुल मैनी आहेत, त्यांनी हा किताब जिंकलेला आहे. ज्या भारतीय वंशज आहेत, हे पण महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी पहा, इतर महत्त्वाचे पुरस्कार मिसेज इंडिया USA 2023 स्नेहा नांबियार यांनी जिंकलेला आहे. मिस युनिव्हर्स 2023 शेनिस पलासियोस यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 पहा. भारताने अलीकडेच आपल्या स्वदेशी हायस्पीड फ्लाइंग विंग UAVची यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे? तर कर्नाटक या ठिकाणी केलेली आहे. UAV निर्मिती DRDOच्या एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट विभागाने केलेली आहे. महत्त्वाचं आहे, तुम्हाला डायरेक्ट असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, UAVची यशस्वी चाचणी कोणी केलेली आहे? तर डायरेक्ट DRDOने याची यशस्वी चाचणी केलेली आहे. कोठे? तर कर्नाटकमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी DRDOची स्थापना कधी झाली? तर 1958 रोजी झालेली. मुख्यालय कुठे विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर सुरत विमानतळ आहे, याला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता काही महत्त्वाचे पॉईंट याबद्दल पाहूया. बघा, या विमानतळामुळे काय म्हणणार आहे? यामुळे स्थानिक हिरे आणि कापड उद्योगांसाठी निर्यात आणि आयात सुलभ होणार आहे आणि सुरतला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक केंद्र म्हणून स्थापित केले जाणार आहे. विद्यार्थी मित्र, म्हणजे या ठिकाणी जे काय देश-विदेशातील सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाईटसुद्धा म्हणजे विमान वाहतूकसुद्धा होणार आहे, हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 10 पहा. थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच काय FDI प्राप्तकर्ता भारतातील अव्वल स्थान असणारे कोणते राज्य आहे?
म्हणजे परकीयांची गुंतवणूक जास्त करणारा कोणत्या राज्यामध्ये जास्त गुंतवणूक झालेली आहे असं त्या ठिकाणी होतं. प्रश्न क्रमांक 10 पहा. IPL टीम मुंबई इंडियन्सने कॅप्टन म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर हार्दिक पांड्या आहे, त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता यापूर्वी काय होतं, गुजरात टायटन्सचं कॅप्टन कोण होतं? हार्दिक पांड्या होतं. आणि मुंबई इंडियन्सचं कॅप्टन कोण होतं? तर रोहित शर्मा होतं. हे सर्व पॉईंट विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे ऑल क्वेश्चनची जी काही PDF आहे ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेलं आहे. आणि टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्ही लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि जे काही करंट अफेअरची PDF आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता.